तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मेथीचा पराठा. साठी आपण याच्यामध्ये सांबार घेतला आहे, कढीपत्ता, मिरच्या आणि लसूणच्या कळ्या. मेथी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन घेऊ आणि याला बारीक मस्त पिसून घेऊ. त्यानंतर बघू. हे बघू शकता तुम्ही आपलं बेटर कसं बारीक झालेलं आहे. चांगलं मस्त बारीक असं आपल्याला पिसून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामधून आणि मस्त व्यवस्थित मग याला मिक्सरच्या भांड्यातून अलग काढायचं आहे. 2 आलू घेतले आहे आपण, त्याला छानपैकी उकळून टाकू आणि व्यवस्थित थंड करून घेऊ. त्याची छिलपट काढून आणि मग हे पीठ घेतलं आहे. याच्यामध्ये नाही का थोडासा ओवा घेतला आहे. ओवा त्याला हातावर बारीक कुस्करून नाही का थोडा टाकून घ्यायचा आहे आणि लागलं तेवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे. आणि पीठ घेतल्यानंतर बाकीचं तुम्हाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आलूचे आपण छिलटे काढून टाकले आहे आणि आलूचे छिलटे काढायसाठी तुम्ही नाही काय आलूमध्ये पाणी नको टाका. पाणी टाकल्याने आलूची चव चालली जातो, फिके होऊन जातो. म्हणून आपल्याला असेच थंडे करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला याची छिलटे काढायचे आहे. छिलटे काढल्यानंतर आपल्यापाशी हे मसाल्याचं थोडंसं पेस्टचं उरलेलं पाणी होतं, तर आपण ह्या पाण्याने चोळून घेऊन लागलं तर आपल्याला मग थोडं पाणी टाकायचं आहे. आधी आपण आलू बारीक करून घेऊ मस्त हाताने. बघू शकता तुम्ही व्यवस्थित बारीक करायचे आहे, जेणेकरून हे म्हणजे पूर्ण व्यवस्थित चांगलं मिक्स झालं पाहिजे. याच्यामध्ये हे असे राहिले नाही पाहिजे, हे बारीक झाले पाहिजे चांगले. अगोदर आपण नाही का ह्या मेथीचे आपलं पेस्ट जो आहे ना, बेटर पेस्ट, त्याच्यामध्ये असं व्यवस्थित थोडं घेऊन मिक्स करून घेऊ, कारण चांगलं होत असतं. नंतर आपल्याला मग पिठामध्ये हे मिक्स करायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान मिक्स होत आहे. आलू टाकल्याने का अजून मेथीच्या पराठ्याला एकदम वेगळी चांगली चव येतो. एकदा तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही पुन्हा हे रेसिपी ट्राय करणार. अगोदर आपल्याला कणकेमध्ये हे मिक्स करायचं आहे, आलू सगळं व्यवस्थित. आणि लहान मुलासाठी ते चांगलं आहे. लहान मुलं खास करून आवडतात पराठे वगैरे मस्त छानपैकी. त्यांच्यासाठी तर मस्तच आहे एकदम. आपल्याला लागतं तेवढं आधी आपलं हे बारीक केलेलं पाणी आहे थोडं टाकून घेऊ. नंतर हे पाणी संपल्यावर आपल्याला साधं पाणी वापरायचं आहे. बघू शकता माझं बेटर तयार आहे. मी मस्त व्यवस्थित पीठ मळून घेतलं आहे आणि याला 10-15 मिनटं आपण ठेवूया झाकून व्यवस्थित. नंतर आपली पुढची प्रोसेस करूया. तर चल ठीक आहे. आणि आपल्याला लाटण्यासाठी पीठ घ्यायचं आहे. थोडंफार लागू शकते, कारण की हे चिपकणार नाही कोरपाटाला आपल्या. तेल घेतलं आहे वाटी भरून, तावात मांडला आहे आपण गरम ठेवायला. ठीक आहे. सर्वता घेतला आहे पलटवायला, आपल्याला लागू शकतो. चला तर आपण बनवूया पराठा. आता पराठ्याला बनवायला सुरुवात करूया. बघा आपण आपला पराठा रेडी करून घेतला तयार. म्हणजे पीठ लावल्यानंतर कसं आपला पराठा असा चिपकत नाही, व्यवस्थित राहतो. आणि आपल्याला याला गोल व्यवस्थित कशाने पण काही प्लेट वगैरे कट करून घ्यायचं, म्हणजे पराठा दिसायला पण सुंदर दिसतो आणि व्यवस्थित दिसतो. छान आकार येतो मस्त याला असा गोलचा. तर ठीक आहे. चला बरं आपण आता तव्यावर टाकूया. याला तेल लावून घेऊ आधी अगोदर वरच्या बाजूला. नंतर आपल्याला हे तव्यावर टाकायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. नंतर याला पण मग वरून आपल्याला असं तेल लावायचं आहे छान असं व्यवस्थित.
पराठा एक साईडकडून पकला आहे, याला आता पलटवून घेऊया. बघू शकता किती छान मस्त याला कलर पण आलेला आहे आणि मस्त पकून राहिला. आणि याला जास्त एकदम पातळ पण नाही ठेवायचं आहे ना एकदम जाड पण नाही, जेणेकरून पराठा छान लागेल मस्त खायला. पकून राहिला मस्त छान व्यवस्थित दिसून राहिला. दिसायला बघा किती सुंदर दिसून राहिला पहा. तर बघा आपला पराठा रेडी आहे. अशाच प्रकारे आपण सगळे पराठे बनवून रेडी करून घेऊया. आता माझे पराठे तर रेडी झालेले आहे. मी छोटे छोटेच बनवले आहे आणि छान दिसत पण आहे सुंदर आणि किती सुंदर खायला पण लागणार आहे. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघू शकता.